नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षा 2026 ही जी परीक्षा आहे याबद्दल एक नोटिफिकेशन आली होती, जाहिरात आली होती पेपरमध्ये की एक्झामिनेशन आता जूनमध्ये होणार आहे आणि त्याच बेसवरती सर्वजण आपण आता प्रिपरेशनला लागलेले आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिपरेशन करताना सगळ्यात सुरुवातीचा टप्पा असतो तो म्हणजे PYQ प्रॅक्टिस. कारण PYQ प्रॅक्टिस केल्याने आपल्याला समजतं की एक्झाम पॅटर्न कसा आहे, लेवल ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत आणि काही प्रमाणात एक्झामिनरची सायकोलॉजी सुद्धा आपल्याला कळत असते. तर हेच काम तुमचं सोपं करून देण्यासाठी आजपासून आपण सुरू करत आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. ठीक आहे. या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये आपण 2011 पासून ते 2025 पर्यंतचे सर्व पेपर वनचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहोत आणि हे सर्व प्रश्न इयर वाईज असणार आहेत आणि त्यासोबतच युनिट वाईज सुद्धा असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अभ्यास करता येईल. तर तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील येणाऱ्या परीक्षेमध्ये तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेल आयकॉन दाबून ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहोत नेक्स्ट इयरचा, त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. ओके. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026च्या पेपर वनच्या प्रिपरेशन करिता येत्या 2 मार्च पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये पेपर वनचा संपूर्ण सिलेबस हा तुमचा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जातो. ज्याचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन्समध्ये विचारू शकता आणि एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील, तुमचं सोल्युशन तुम्हाला लाईव्ह देतील. हे लाईव्ह सेशन्स मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. जर लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळतील. तुम्ही जॉब वगैरे करत असाल, वेळ मिळत नसेल तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही केव्हाही पाहू शकता आणि तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी मटेरियलसाठी मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 7 ऑगस्ट 2011चा हा प्रश्न आहे. अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे काय? ए. परीक्षेत 80% अधिक गुण संपादनाची क्षमता. बी. एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता. सी. ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता. आणि डी. ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व यादृच्छिकरित्या प्रत्यावाहनाची क्षमता. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, कारण ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरत आहात, है ना. अर्थपूर्ण अध्ययन जर म्हटलं तर ते केवळ पाठांतर आहे का? है ना. 80% गुण हे पाठांतर करून सुद्धा घेऊ शकतो आपण, बरोबर ना. शिकलेल्या गोष्टीवर खोलवर म्हणजे डीपली अर्थ समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्यक्षात करून घेणं आयुष्यामध्ये किंवा नवीन परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, है ना. ही अध्ययनाची अर्थपूर्ण काय असते? क्षमता असते. म्हणजे तुमची क्षमता त्याच्यामुळे वाढत असते, राईट. मग एखादा विद्यार्थी जर एखाद्या प्रॉब्लेम वरती योग्य तो विचार करून जर तो सोल्युशन काढत असेल तर त्याचा खरा अर्थ आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. पुढे, विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता आहे? वर्गात नियमित उपस्थित असतो, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो, शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देतो, की शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो, है ना. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, जेव्हा शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो. कारण सक्रिय अध्ययन म्हणून विचारले येतं आपल्याला, बरोबर ना. सक्रिय अध्ययन करता, मग सक्रिय अध्ययन म्हणजे फक्त शिक्षक जे आहे ते सांगतात आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो, ऐकून घेतो, तिथं पुरतं आहे का? नाही.
तर तो काय करतोय, त्यावरती विचार करतोय. त्याला त्यामध्ये शंका आहेत, है ना? आणि त्या कधी-कधी गरज पडली तर तो शंकावर चर्चा करायला सुद्धा ॲक्टिव्ह असतो. त्याच विद्यार्थ्याला आपण काय म्हणू शकतो? तो ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह लर्नर आहे. बरोबर ना? आता जो विद्यार्थी शिक्षकांना किंवा शिक्षकांचे जे विधान आहे, शिक्षक जे काही शिकवत आहेत, त्याच्याशी सहमत नसेल आणि त्याने प्रश्न विचारला किंवा तो प्रश्न विचारतोय, है ना? आपली स्वतःची भूमिका मांडत असेल, संवाद साधत असेल, तर तो खरा सक्रिय अध्ययनकर्ता आहे. राइट? पुढे. लर्निंग इज डिपेंडंट मोस्टली ऑन. अध्ययन प्रामुख्याने डॉट डॉट यावर अवलंबून असते. कशावर असते? नियमित उपस्थिती, अध्ययन प्रेरणा, उच्च बुद्धिमत्ता स्तर की स्मरणात ठेवण्याची क्षमता. है की नाही? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे? म्हणजे मोटिवेशन टू लर्न, जे अध्ययन प्रेरणा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे? कारण कोणताही विद्यार्थी जर शिकण्यामध्ये स्वतःहून प्रेरित असेल, तर तो अधिक उत्साहाने काम करू शकतो, लक्ष देऊन सखोल पद्धतीने तो शिकू शकतो. ठीक आहे? जेव्हा त्याला प्रेरणा जास्त त्याला शिकण्याची प्रेरणा असेल तर. आणि जेव्हा प्रेरणा विद्यार्थ्यांना असते तेव्हा तेच त्या विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका निभावत असतात. ठीक आहे? विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेनस्टॉर्मिंग है ना ही युजफुल ठरते? ए. गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी. बी. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी. सी. खुनाच्या रहस्यकथेतील अपराध्याबाबत अंदाज व्यक्त करताना. की डी. पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी संकल्पना शोधताना. आता याचं खूप इंटरेस्टिंग आन्सर आहे ऑप्शन डी, असं मी त्याला कन्सिडर करतो की करेक्ट आन्सर आहे. कारण बुद्धिमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा वेगवेगळे कल्पना है ना मोकळेपणाने मांडल्या जाऊ शकतात. त्याला ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो. त्यावर चर्चा केली जाऊ शकते है ना. त्या कल्पनामधून, त्या कन्सेप्टमधून काही उपाय निवडले जाऊ शकतात. राईट? आता बघा, आपण काय म्हटले तर पाण्याचा अपव्यय है ना कमी करण्यासाठी कल्पना शोधताना. म्हणजे बरोबर आहे, ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काय महत्वाचं आहे? नवीन नवीन कल्पना आहेत, उपाययोजना आहेत है ना. आणि जी काही सिच्युएशन आहे त्याबद्दल काय गरज आहे काय नाही हे शोधणं है ना. त्यामुळे अशा जर प्रॉब्लेम्स असतील, आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वेस्टेज, पाण्याचा जास्त वेस्ट होत आहे, ते कमी करायचं आहे है ना. अशी समस्या असतील तर त्यावर विचार करताना ब्रेनस्टॉर्मिंग खूप जास्त युजफुल ठरतं. ठीक आहे? आता गणिताच्या समस्या सोडवायचं म्हटलं तर त्यासाठी काय लागतात? टेक्निक्स लागतात. त्यासाठी सूत्र आहेत. बरोबर? ऐतिहासिक माहिती सापेक्ष असते. करेक्ट? आणि जे आपलं रहस्य कथेचं जे ऑप्शन दिलेलं आहे, खुनाच्या रहस्य कथेतील, है ना? हे अंदाजाने सुद्धा सोडले जाऊ शकतात. बरोबर? आणि ती विश्लेषणात्मक असते. त्यामुळे डी हे करेक्ट आन्सर आहे तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग बद्दल. पुढे. संगणक सहाय्यक सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययनकर्ता होतो. यातून विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना वाव मिळतो की याचे विकसन शिक्षक करू शकतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययनकर्ता होतो. ठीक आहे? हे विधान काय आहे? असत्य आहे. आपल्याला असत्यच विचारलं ना. असत्य विधान आपलं ऑप्शन बी आहे. हे काय करतं? विद्यार्थ्यांना निष्क्रिय करता का? नाही. है ना. आता जे कॉम्प्युटर जे आहे, कॉम्प्युटरचा यूज जरी केलं, कॉम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशन जरी म्हटलं है ना, तर हे योग्य पद्धतीने वापरलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे. त्यासोबतच खूप जास्त सक्रिय आहे आणि अध्ययन जे आपण करतो, लर्निंग जे आहे त्याचं माध्यम ठरू शकतं. ठीक आहे? मग यामध्ये व्हिज्युअल्स असतात, ॲनिमेशन्स असतात, प्रश्नोत्तर आपण करू शकतो, व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो है ना. या गोष्टी वापरल्यामुळे ते जास्त सक्रिय बनतात आणि जास्त अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनतात. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे. बरोबर आहे इन द सेन्स कॉम्प्युटरच्या रिलेटेड चुकीचं स्टेटमेंट आहे. मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन अच्छा डबल झाले का? मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्वाचा निकष कोणता? भाषेची अलंकारिकता, सर्व
संबंधित मुद्द्यांचा समावेश, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी की सादरीकरणातील मौलिकता. ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, फिगरेटिव्हनेस ऑफ लँग्वेज, भाषेची अलंकारिकता. ठीक आहे. 7 ऑगस्ट 2011 मधला हा प्रश्न आहे. काय म्हणतोय की शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय? रियालिटी ऑफ सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट इन द ओपिनियन्स म्हणजे मतप्रवाह, एम्पिरिकल वर्ल्ड, ॲझम्पशन्स की नोशन्स म्हणजे समज आणि कल्पना. नोशन्स म्हणजे राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एम्पेरिकल वर्ल्ड. का? कारण शास्त्रीय संशोधन म्हटलं म्हणजे सायंटिफिक रिसर्च जर म्हटलं, हे काय असणार आहे? ऑब्व्हियसली एम्पेरिकल असणार आहे, म्हणजे अनुभवजन्य असणार आहे, ज्याला आपण एक्सपेरिमेंट करून, अनुभव घेऊन, सर्वे करून, है ना, मोस्टली एक्सपेरिमेंट करूनच, बरोबर, आपण काय करतो आहे? माहिती गोळा करतो आहे. त्यामुळे याला काय म्हटलं तर एम्पेरिकल. एम्पेरिकलचा अर्थ आहे अनुभवजन्य, म्हणजे अनुभव घेऊन. ठीक आहे, थेरिटिकल नाही, अनुभव घेऊन. म्हणजेच निरीक्षण करणं, प्रयोग करणं, प्रत्यक्ष अनुभवावरून सत्यता ठरवणं, त्याला म्हटलं जातं एम्पेरिकल. ठीक आहे. बघा, पुढील प्रश्न 7 ऑगस्टचाच आहे. जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही, तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असं मानत नाही. याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी, सेरेंडिपिटी की न्यूट्रॅलिटी? ऑब्व्हियसली याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे काय असतं की निष्कर्ष व्यक्तिगत भावना, पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसावा. काय सांगितलं? निष्कर्ष जो आहे तो व्यक्तिगत भावनेवरती किंवा पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसायला पाहिजे, है ना. निष्कर्ष कसा असलं पाहिजे? तपासणीसाठी खुल्ला असलं पाहिजे आणि प्रामाणिक असलं पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीने त्याची पडताळणी केली पाहिजे, है ना. त्यामुळे संशोधक निष्कर्ष जे आहे तेव्हाच मान्य करतो जेव्हा ते सार्वजनिक व वैज्ञानिक तपासणीला टिकतात. ठीक आहे, म्हणजे लास्ट पर्यंत राहतात. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? किंवा त्या म्हणजे प्रूफ आहेत, व्हॅल्यूज आहेत, मेजर आहेत की वेटेज आहे? तर ते काय? प्रूफ आहे, राईट. प्रूफ म्हणजेच बिलीफ बद्दल विचारलंय ना आपल्याला. बिलीफ अनलाईक नॉलेज, ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात ते असतात प्रूफ. प्रूफ म्हणजे अशी गोष्ट आहे जी एखाद्या ठोस पुराव्याशिवाय विदाउट प्रूफ खरे मानले जाऊ शकते. बिलीफ जे आहे हे काय आहे? कुठल्याही पुराव्याशिवाय ते खरे मानले जाऊ शकते. जर तुम्हाला बिलीफ असेल, लक्षात, विश्वास असेल. आणि नॉलेज जे आहे हे तपासलेले आणि पुराव्यावर आधारित असतात. करेक्ट. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आहे. पुढे, का, कसे, कधी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे काय? कोरिलेशनल रिसर्च, सर्वे रिसर्च, क्वालिटेटिव्ह की क्वांटिटेटिव्ह, है ना. का, कधी आणि कसे, है ना, यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक. कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये का, कसे आणि काय यासारख्या खोलवर प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येऊ शकतात. ठीक आहे, ज्यामध्ये अनुभव असेल, भावना असेल, प्रक्रियेचे अर्थ समजून घेण्यावर जास्त भर केला जातो, है ना. आकड्यापेक्षा अर्थ लावण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. ठीक आहे, त्यामुळे क्वालिटेटिव्ह रिसर्च हे करेक्ट आहे. एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय? एथनोग्राफी, एथनॉलॉजी, एथनोस्टडी की एथनिक डिस्क्रिप्शन? अलग लक्षात. तर याला आपण म्हणतो एथनोग्राफी. एथनोग्राफी एक रिसर्चचा प्रकार सुद्धा आहे, है ना. संस्कृतीचे तपशीलवार यामध्ये दिले जातात. म्हणजे एखाद्या समाजाची किंवा संस्कृतीची त्याची जीवनशैली असेल, दिनचर्या असेल, त्यांची परंपरा असेल, है ना, हे सर्व गोष्टीचं सविस्तर आणि समग्र वर्णन केलं जातं. त्याला आपण एथनोग्राफी रिसर्च म्हणतो. संशोधक काय करतो? थेट त्या समाजात राहतो, त्या समाजात जाऊन राहतो, निरीक्षण करतो आणि त्यातून माहिती गोळा करतो, है ना. एथनोग्राफी रिसर्च करायची म्हटली की आपल्याला त्या कल्चरमध्ये स्वतः पार्टिसिपेट व्हावं लागतं. ठीक आहे. माहिती गोळा करण्यासाठी साधनाची पूर्व चाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते?
ऑब्झर्वेशन, केस स्टडी, इंटरव्ह्यू की क्वेश्चनेअर? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चनेअर म्हणतो. क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली है ना. यामध्ये भरपूर असे प्रश्नांचा संच असतो. जेव्हा क्वेश्चनेअर तयार केलं जातं त्याच्यानंतर ते थेट मुख्य संशोधनासाठी वापरण्याच्या आधी है ना एक छोटी त्याची चाचणी केली जाते. आलं लक्षात? यामध्ये प्रश्न जे आहेत ते समजायला सोपे आहेत का? चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो का या प्रश्नांच्या अर्थामागे? है ना, माहिती मिळवण्यासाठी हे किती उपयुक्त आहे, किती प्रभावी आहे है ना, या सर्व गोष्टी पाहण्यासाठीची तपासणी केली जाते. आलं लक्षात? त्यामुळे मुख्य सर्व्हेमध्ये अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळत असते. 2011 मधला हा कम्युनिकेशनचा प्रश्न आहे. संज्ञापनाचे गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे प्रकार वर्गीकरणाच्या कोणत्या निकषावर आधारित आहे? इफेक्टिव्हनेस, नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स, एक्सप्लेनेशन की मीडियम? तर याचा राईट आन्सर आहे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स. समजते का? मग हे ग्रुप कम्युनिकेशन आहे का मास कम्युनिकेशन आहे हे कशावरून ठरवलं जातं? तर त्यामध्ये किती लोक पार्टिसिपेटेड आहेत, किती लोकांचा त्यामध्ये समावेश आहे, किती लोक कम्युनिकेशन करत आहेत है ना, त्यांच्या संख्येवरून आपण सांगू शकतो की ग्रुप आहेत का मास कम्युनिकेशन आहे है ना. 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोक असतील तर त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जर लोक असतील, जसं की एका तालुक्याचे असेल है ना, एका जिल्ह्याचे लोक असतील, पूर्ण महाराष्ट्रभरातले लोक असतील, तर याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. राईट? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी. द फेमस स्टेटमेंट मीडियम इज द मेसेज बाय मार्शल मॅकलुहन ओके ॲक्च्युअली इम्प्लाइज. मार्शल हानने केलेल्या माध्यम हाच संदेश या प्रसिद्ध विधानातून खालीलपैकी काय सूचित होते? ठीक आहे, तर याचं जास्त वेळ न घेता मी राईट आन्सर सांगतो. त्याचा अर्थ होतो की मीडियम ऑफ अ कम्युनिकेशन शेप्स ह्युमन्स मोर फंडामेंटली दॅन द मेसेज. समजते का? यामध्ये काय सांगितलंय, जे आपण संप्रेषण करणार आहोत, जे कम्युनिकेशन आपण करणार आहोत है ना, त्याचं माध्यम खूप महत्वाचं आहे. राईट? यामध्ये काय म्हणतात की संदेशांपेक्षा संज्ञापनाचे माध्यमचं है ना मानवावर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणाम करतं, असं मीडियम इज द मेसेज याचा अर्थ आहे. पुढे, खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द बॉडी लँग्वेज? राईट? सिटिंग अँड स्टँडिंग पॉस्चर, उभे राहणे आणि बसण्याचा ढब, हँड मुवमेंट म्हणजे हातवारे, फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, की स्पीच म्हणजे बोलणे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, स्पीच म्हणजे बोलणे. ठीक आहे, नॉट अ पार्ट ऑफ बॉडी लँग्वेज. मग आता स्पीच करताना बॉडी लँग्वेजचा जास्तीत जास्त उपयोग होतो का फेशियल एक्सप्रेशन, हँड मुवमेंट आणि स्टँडिंग अँड सिटिंग पोश्चर है ना, यामध्ये आपली बॉडी मुवमेंट होत असते. परंतु स्पीच मध्ये काय करतो आपण? आपलं तोंड चालत आहे है ना, आपला आवाज येत आहे, त्यामध्ये बॉडी मुवमेंट आहेत का? नाही. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट आहे. द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन इज युजफुल फॉर टीचर्स इन क्लासरूम बेस्ड टीचिंग मेनली बिकॉज. वर्गामध्ये शिकवताना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे शिक्षकांना उपयुक्त ठरते. कारण की त्यामुळे शिकवण्याचा मजकूर अधिक आकर्षक होतो. इट मेक्स द टीचिंग मटेरियल मोर अट्रॅक्टिव्ह. यु नो, तुम्हाला ही माहिती आहे, जसं जसं प्रोजेक्टर आता यूज केले जात आहेत क्लासरूम मध्ये, तसं तसं इंटरॅक्शन जास्त वाढत आहे, मुलांची पार्टिसिपेंट्स जास्त वाढत आहेत, बरोबर ना? सो त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. आता यामध्ये काय सांगितलंय की आपल्याला 4 पॉइंट्स दिले आहेत, त्याला आपल्याला काय करायचंय, योग्य कलानुक्रमे लावायचं, म्हणजे एक योग्य क्रमानुसार लावायचं. ठीक आहे, काय काय दिले बघा, टेलिव्हिजन दिले, टेलिग्राफ, रेडिओ, प्रिंट प्रेस. राईट? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, आधी प्रिंट प्रेस, मग आलं टेलिग्राफ, त्याच्यानंतर इंट्रोड्यूस झालं आपलं रेडिओ, आणि सगळ्यात शेवटी आलेलं आहे टेलिव्हिजन. राईट? सो कम्युनिकेशन करण्यासाठी जे हे साधने आहेत सर्व, हे काळानुसार कसे कसे आले आहेत हे सांगायचं होतं. राईट? तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी.
भारतातील प्रसार माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉट डॉट ने किंवा नी प्रमाणित केले आहे. ॲडव्हर्टायझर्स, कॉन्स्टिट्यूशन, ओनर की प्रोफेशनल्स. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ अ मीडियम इन इंडिया इज गॅरंटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. बघा, हा प्रश्न जो आहे 2011 मध्ये 7 ऑगस्टला जी एक्झामिनेशन झाली होती त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. डॉट डॅट म्हणजे काय? ठीक आहे. डॉट डॅट इज अ वर्ड फाईल, डिलीटेड फाईल, डेटा फाईल और ड्रायव्हर फाईल. तर याचं उत्तर आहे ही एक डेटा फाईल आहे. डॉट डॅट जो आहे हा एक फॉर्मॅट आहे डेटा फाईलचा. ठीक आहे. डेटा फाईल जो आहे ही इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, कॉम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, जे की बायनरी पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट पद्धतीमध्ये किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा असू शकतं. ठीक आहे. हे जी फाईल आहे मोस्टली सॉफ्टवेअर्समध्ये जे प्रोग्रामिंग केलेली आहे त्यासाठी यूज केलं जातं. राईट. काही कन्फिगर्स असतात, काही सेटिंग्स असतात ते स्टोअर करण्यासाठी. आलं लक्षात? हे आहे डॉट डॅट म्हणजेच डेटा फाईल. पुढील प्रश्न आहे द टर्म डीटीएच ओके युज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. समजते का? सोपा प्रश्न आहे. डीटीएच जो आहे ही संज्ञा कोणत्या संदर्भात वापरली जाते? यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस म्हणजे माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, की इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन, की चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण, की दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. उत्तर याचं हेच आहे ऑप्शन डी, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. है ना. डीटीएच आपल्याला माहिती आहे बरोबर ना, डायरेक्ट टू होम त्याला म्हणतो आपण. हे काय आहे? एक ब्रॉडकास्टिंग आहे. सॅटेलाइटच्या मदतीने टेलिव्हिजन्स है ना चालवलं जातं, ब्रॉडकास्ट केले जातात चॅनल्स, ज्यामध्ये डिश अँटेनाच्या मदतीने है ना, केबल्सच्या मदतीने, बायपासिंग केबल्सच्या मदतीने, नेटवर्कच्या मदतीने आपल्याला टीव्ही वरती चॅनल्स दिसत असतात. राईट. यामध्ये सिग्नल्स वरती हे काम चालत असतं. टेलिव्हिजन्स जे आहे, टीव्ही जे आहे ते सिग्नल रिसीव्ह करत असतात डायरेक्टली सॅटेलाइट मधून. बरोबर. त्यातून आपल्याला एक हाय क्वालिटी साऊंड, हाय क्वालिटी पिक्चर्स आपल्याला टीव्ही वरती बघता येतात. ते आहे डीटीएच, डायरेक्ट टू होम. ठीक आहे. पुढील प्रश्न. द टर्म ब्रॉडबँड इज युज्ड कॉमनली इन द कंटेक्स्ट ऑफ. ब्रॉडबँड ही जी संज्ञा आहे सामान्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते? हा सुद्धा प्रश्न 7 तारखेचाच आहे, म्हणजे 7 ऑगस्ट 2011 जी एक्झाम झाली होती त्यामधले प्रश्न आहेत. FM रेडिओ, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट की टेलिग्राफिक. है ना. ऑब्विसली हे जे ब्रॉडबँड आहे है ना, हे ब्रॉडबँड पूर्णतः निगडित आहे कशाशी? तुमच्या इंटरनेटशी. बरोबर. ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. ब्रॉडबँड हे इंटरनेटशी संबंधित असलेली टर्म आहे, संज्ञा आहे. बरोबर. मग हे ब्रॉडबँड आहे काय? हे एक हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, लार्ज अमाऊंट मध्ये है ना डेटा ट्रान्समिशन केला जातो वेरियस चॅनल्स वरती. ठीक आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आहेत फायबर ऑप्टिक्स आहे, DSL आहे, केबल आहे, सॅटेलाइट्स आहेत है ना, त्याला आपण ब्रॉडबँड म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बेसिकली ब्रॉडबँड जे आहे हे एक फास्टर है ना आणि रिलायबल इंटरनेट प्रोव्हाइड करत असतं. राईट. जे की आपल्याला ट्रेडिशनल डायलअप कनेक्शन जे असतात है ना, फोन वगैरे तसे, त्याच्यापेक्षाही जास्त फास्ट पद्धतीने नेटवर्क कनेक्शन किंवा नेटवर्क इंटरनेट फॅसिलिटीज आपल्याला हे ब्रॉडबँड प्रोव्हाइड करतात. पुढील प्रश्न 7 तारखेच्या एक्झाम मधला आहे. इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इकॉनॉमिकल फॉर्म ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन? टेलिग्राम, टेलॅक्स, फॅक्स की ईमेल? ठीक आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. तर याचं एक्झॅक्टली राईट आन्सर जे आहे ते आहे ईमेल. बरोबर आहे ना. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात
किफायतशीर मार्ग म्हणजे ईमेल आहे. बरोबर? कारण हे जास्त इकॉनॉमिकली आणि टाइम साठी इफिशियंट आहे इंटरनॅशनल कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशन मध्ये. बरोबर? कारण यामध्ये मेसेज जे आहे ईमेलच्या पद्धतीमध्ये, मेसेज जो आहे आपला, संदेश जो आहे आपला, तो खूप फास्ट पद्धतीने इन्स्टंट आपल्याला ट्रान्समिट करता येतो. डॉक्युमेंट्स असतील, मल्टीमीडिया फाईल्स असतील, बरोबर, हे खूप जलद गतीने आपल्याला ट्रान्सफर करता येतात. बरोबर, जे ट्रेडिशनल कम्युनिकेशन पद्धत जी आहे, जसं की टेलिग्राम, टेलेक्स, फॅक्स, यासाठी खूप वेळ लागतो. आणि ईमेल जे आहे हे फास्ट ट्रान्समिशन करतं माहितीचं, डॉक्युमेंट्सचं आणि कुठल्याही फाईल्सचं. त्यामुळे ईमेल जे आहे हे राईट आन्सर आहे. ठीक आहे. किंमत आणि वेळ या संदर्भात हे खूप कमी खर्चिक आहे आणि खूप कमी वेळ घेतो. ठीक आहे, त्या बाबतीत म्हटलं तरी ईमेलच एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट्स. कॉपीराइट कायदा जो आहे हे काय संरक्षण करतो? कॉम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, की टायटल्स, नेम्स, स्लोगन्स, की फॅमिलियर्स, सिम्बॉल्स, डिझाईन, की आयडियाज, प्रोसिजर्स, मेथड्स आणि सिस्टीम. ठीक आहे, तर कॉपीराइट लॉ जो असतो तो काय प्रोटेक्ट करतो? तो प्रोटेक्ट करतो कॉम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, है ना? बरोबर आहे ना? कारण बघा, यामध्ये कॉपीराइट काय करतं? कॉपीराइट अशा गोष्टी प्रोटेक्ट करतात जसं की क्रिएटिव्ह वर्क्स आहेत. ठीक आहे, क्रिएटिव्ह पद्धती आहेत. मग कंटेंट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट असेल, कॉम्प्युटर प्रोग्राम्स असतील, हे क्रिएटिव्ह असणार आहेत. बरोबर ना? जसं की लिटररी आहे, म्युझिकल आहे, आर्टिस्टिक वर्क्स आहे. त्यामध्ये बुक्स सुद्धा असतील, सॉफ्टवेअर्स असतील, फर्म किंवा फिल्म्स असतील, है ना, म्युझिक असेल, या सर्व गोष्टी काय करतं? प्रोटेक्ट करतं. आता यामध्ये टायटल आहे, नाव आहे, स्लोगन आहे, सिम्बॉल आहे, है ना, आयडियाज आहेत, मेथड्स आहेत, सिस्टीम आहे, है ना. यामध्ये कॉपीराइट लॉ येत नाही. यामध्ये कुठला येतो? यामध्ये ट्रेडमार्क येऊ शकतो, यामध्ये पेटंट लॉ येऊ शकतो, है ना. जर तुम्हाला कॉपीराइट म्हणायचं असेल तर ते कशासाठी आहे? काही क्रिएटिव्ह वर्क तुमचा असेल तर त्याच्यावर कॉपीराइट येतो. सिम्बॉल, सायन्स, हे कसे आहेत? हे युनिक आहेत, हे आपलं स्वतःच आहे. बरोबर, त्यासाठी आपल्याला पेटंट नाहीतर ट्रेडमार्क कामाला येतो. तर आपण सुरुवात करतोय 7 ऑगस्ट 2011च्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न. त्यामध्ये आहे, ड्युरिंग रिसेंट टाइम्स फुकुशिमा बिकेम नोन फॉर दिस रिझन. फुकुशिमा हे कुठल्या कारणामुळे जास्त फेमस झालेलं नाव आहे? ठीक आहे, व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी उद्रेक व त्या पाठोपाठ आलेला प्रलयकारी भूकंप, की ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा हल्ला, की ऑप्शन सी ढगफुटीनंतर आलेला प्रलयंकारी महापूर, की ऑप्शन डी सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जाची किंवा त्या केंद्रातील किरणोत्सव. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. ठीक आहे, समजलं का? बघा, यामध्ये काय सांगितलंय, हे बघा, हे जे मार्च 2011 मध्ये जपानमध्ये एक प्रचंड भूकंप आणि सुनामी आली होती, ज्यामध्ये फुकुशिमा हे जे नाव आहे हे अणुऊर्जा प्रकल्पातील शीतकरण प्रणाली अपयशी ठरल्यामुळे, म्हणजे कूलिंग सिस्टीम त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे, है ना, त्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थाचं उत्सर्जन झाला आणि त्यासोबतच फुकुशिमा हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुभयानक आपत्तीसाठी ओळखला जाऊ लागला. ठीक आहे, हे आहे तुमचं फुकुशिमा. पुढचा प्रश्न, जोहाद इज डॉट डॉट डॉट. जोहाद हे म्हणजे काय? गुजरात येथील एक वर्षा उत्सव, जम्मू व काश्मीर मधील पारंपरिक चराऊ कुरणे, राजस्थानातील पाणी आणि वापराची पारंपरिक व्यवस्था, की हरियाणातील एक प्राचीन स्थळ. है ना, जोहाड. जोहाड हे काय आहे? एक ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे राजस्थान मध्ये. ठीक आहे, जोहाड ही राजस्थान मधली मुळात, है ना, प्रामुख्याने आढळणारी एक पारंपरिक
पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाणारी प्रक्रिया आहे. हे सहसा मातीचे छोटे बंधारे असतात, जे काय करतात, जे विशेषतः ना स्पेशली कोरडवाहू भागामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी व कोरड्या काळात वापरण्यासाठी पाणी साठवलं जातं. त्याला जोहाड म्हटलं जातं. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट इज मेनली डन बाय. जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने त्यांच्यामुळे होते. कशामुळे? फंजाय, इन्सेक्ट्स, वर्म्स की बॅक्टेरिया. तर वर्मी कंपोस्टिंग, जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? तर ती होते वर्म्समुळे. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग, गांडूळ खत निर्मिती ज्याला म्हणतो आपण, है ना, ही जैविक कचऱ्याचे गांडूळ वापरून सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया आहे. समजलं? हे गांडूळ कचरा खाऊन पोषक जे द्रव्ययुक्त मलमूत्र बाहेर टाकतात, जे खत म्हणून वापरले जाते. आणि ही पद्धत खूप पर्यावरणापासून किंवा पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही पद्धत आहे आणि पर्यावरणाला पूरक असून नैसर्गिकरित्या जमिनीची सुपीकता सुद्धा वाढवते. ठीक आहे. कारण नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही आहे. राईट. लॅक्टोमीटर इज यूज टू मेजर. लॅक्टोमीटर हे कशाचे मापन करण्यासाठी वापरतात, है ना? तर लॅक्टोमीटर हे डेन्सिटी ऑफ मिल्क. लॅक्टोमीटर काय आहे? हे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपक्रम आहे. ठीक आहे. ते दूध शुद्ध आहे की नाही, ठीक आहे, की पाण्याने किंवा इतर पदार्थांनी भेसळ केलेला आहे की नाही, ते तपासण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न. लुनार इक्लिप्स अकर्स व्हेन. चंद्राला ग्रहण लागते. केव्हा लागते? पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये सूर्य येतो तेव्हा, सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा, सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा, की पृथ्वी, चंद्र, सूर्य एकमेकापासून समान अंतरावर असतात. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. जेव्हा सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येतो त्याला म्हणतो आपण इक्लिप्स. आलं लक्षात? इन रिसेंट टाइम्स ऑफ मेजर, म्हणजेच बघा मराठीमध्ये, पर्यावरण व आरोग्य विषयक जाणीव जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या आण्विक प्रकल्पाला विरोध झाला? रत्नागिरी, जैतापूर, कारवार की तारापूर? तर याचा राईट आन्सर आहे जैतापूर. ठीक आहे. बघा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जे आहे, याला पर्यावरणीय हानी असेल, स्थानिक लोकांचे विस्थापन असेल, संभाव्य आरोग्य धोक्यामुळे असेल, है ना, याच्यामुळे जोरदार विरोध झाला होता. फुकुशिमा दुर्घटनानंतर पर्यावरण वाद्यांनी काही स्थानिक रहिवासी जे आहेत, है ना, त्यांनी सुद्धा विशेषतः हा भूकंप प्रवण आणि किनारी भागात अशा मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीवर आक्षेप घेतले आहेत. समजलं? ते आहे जैतापूर. 7 ऑगस्ट 2011 चा प्रश्न आहे. द हायेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ युनिव्हर्सिटी. विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कुठला आहे? व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्टर बीसीयूडी की डीन? राईट. यामध्ये सर्वोच्च कोण असतो? तर तो असतो व्हाईस चान्सलर, कुलगुरू ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. रजिस्ट्रार नाही, डायरेक्टर बीसीयूडी नाही आणि डीन सुद्धा नाही. तर सर्वात मोठा जर कुठला अधिकारी म्हटलं, प्रशासकीय अधिकारी म्हटलं ना, त्यामुळे तर तो कोण असणार आहे? व्हाईस चान्सलर. ठीक आहे. मोठा प्रश्न आहे बघा. असे मोठे प्रश्न आले की आपल्याला थोडासा वाचायचा कंटाळावर आपण करणार किंवा थोडंसं स्किप करायला बघणार, परंतु ते ऍक्च्युली खूप सोपे प्रश्न असतात. बघा, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याला आपण MHRD म्हणतो, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर, हॅज द फॉलोइंग डिपार्टमेंट्स. MHRD मध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट्स आहेत त्या आपल्याला दिलेले आहेत.
डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज असे 4 दिले आहेत. मग या 4 मध्ये कुठले MHRDच्या मध्ये येतात किंवा MHRD मिनिस्ट्री जी आहे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 1 and 3 फक्त. ऑप्शन बी म्हणते की 1, 2 and 3. ऑप्शन सी म्हणते की 2, 3 and 4 आणि ऑप्शन डी म्हणते की ऑल द 4. सो राईट आन्सर आहे 1 and 3 म्हणजे आपलं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी आणि तुमचा तिसरा म्हणजेच कुठला डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. हे दोनच काय आहेत MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतात. बाकी टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते यामध्ये मोडत नाही आणि त्यासोबतच डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज हे सुद्धा असं कुठलंही असं डिपार्टमेंट नाहीये, त्यामुळे हे सुद्धा वगळलं जातं. ठीक आहे. सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट राईट ऑफ ॲडव्हान्स स्टडी राईट हे काय आहे बघा. ऑप्शन्स बघा. इज द सेंट्रल फॅसिलिटी फॉर द स्टडी ऑफ स्पेस सायन्स. ही अवकाश विज्ञानाच्या अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे का? की हे भारतातील हवामानशास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे? की हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे? की हे भारतातील जैवविविधतेच्या अभ्यासाचे केंद्र आहे? राईट. कोणतं? द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज शिमला. हे पूर्णपणे कशाशी संबंधित आहे? हे जीवन आणि विचार म्हणजेच लाईफ अँड थॉट करेक्ट यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाल कुलगुरूंच्या कार्यकालाचा बरोबर असतो? संपतो. म्हणजे असं कुठलं अधिकारी आहे किंवा अशी कुठली टर्म आहे. ठीक आहे. ऑफ द फॉलोइंग ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटीज को-टर्मिनस विथ द व्हाइस चान्सलर. डायरेक्टर BCUD, रजिस्ट्रार, फायनान्स ऑफिसर की कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. तर तो कोण आहे? तो आहे तुमचा डायरेक्टर, संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. राईट. हे काय होतं? व्हाइस चान्सलर सोबतच याला काय करावं लागतं? म्हणजे याच्यासोबत पॉसिबल आहे की ते काय करू शकतात? त्यांचा कार्यकाळ जो आहे तो संपू शकतो. द AICTE ओके आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 इज अ स्टॅच्युटरी बॉडी, 2 promotes quality in technical education in India, 3 oversees the activities of UGC in matter of technical education. राईट. मग यापैकी कुठला आहे बरोबर ते आपल्याला सांगायचं. फक्त 1 बरोबर आहे, फक्त 2 बरोबर आहे, फक्त 1 आणि 2 बरोबर आहे की सर्वच बरोबर आहे? म्हणजे तिन्ही पॉईंट बरोबर आहेत है ना. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे 1 आणि 2 फक्त बरोबर आहे. ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि प्रमोट्स क्वालिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया. आणि तिसरं जे आहे ओव्हरसीज द ऍक्टिव्हिटीज ऑफ UGC इन मॅटर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे चुकीचं आहे. ठीक आहे. असं काही AICTEचं कार्य नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी स्टेटमेंट पैकी कुठला असा स्टेटमेंट आहे जो की असत्य आहे? ठीक आहे. स्टेटमेंट काय आहेत बघा. ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. राईट. प्रश्न आपला अर्धवट राहिला वाटतं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू रिगार्डिंग ओपन एज्युकेशन सिस्टीम. ओपन एज्युकेशन सिस्टीम बद्दल विचारले. मग आता ऑप्शन्स आहेत. ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते. बी ते दूर राहणाऱ्या अध्ययनकर्त्यांना शिकण्याची संधी पुरवते. सी ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते. आणि डी नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग नाही. राईट. कॉस्टली नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 1 किंवा ऑप्शन ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. ठीक आहे.